सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये जो आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच केला होता, का डिस्टन्स बिटवीन नोड अँड डिस्टन्स बिटवीन अँटी नोड. दोन नोड मधलं आणि दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स हे आपलं किती असते? λ/2. हे कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रूव्ह केलं होतं. आज विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो म्हणजे जी आपली स्ट्रेच स्ट्रिंग आहे. काल पण मी तुम्हाला स्ट्रेच स्ट्रिंग बद्दल सांगितलं होतं. जी आपली स्ट्रेच स्ट्रिंग आहे, या स्ट्रेच स्ट्रिंगला जर आपण प्लग केलं, स्ट्रेच स्ट्रिंगला काय केलं? प्लग, तर ती काय होत असते? इन्सिडेंट होते, रिफ्लेक्ट होते. यस ऑर नो? इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्ट होते. इन्सिडेंट रिफ्लेक्ट असं होता होता स्टेशनरी वेव्ह काय होत असते? आपली फॉर्म. आणि स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यानंतर जो आपला क्लोज एंड असतो तिथं असते नोड. ओपन एंडला काय असतो? अँटी नोड. क्लोज एंडला आणि ओपन एंडला मी तुम्हाला कालच टीच केलं होतं, जिथे अँप्लिट्यूड जास्त असते तो असते अँटी नोड, आणि जिथे अँप्लिट्यूड कमी असते तो असते नोड. ते गर्ल्सच्या असं काय खेळतात तुम्ही, असं काय म्हणतो त्याला आपण? स्किपिंग. आपण रस्सी सोबत जे स्किपिंग करतो, बरोबर? तर हा झाला फिक्स पार्ट. कोणता पार्ट? फिक्स पार्ट. तर जेव्हा आपण स्किपिंग करतो तर मॅक्झिमम अँप्लिट्यूड कुठे येणार? अबोव द हेड आणि एक बॉटम. एक अबोव द हेड मॅक्झिमम असणार आणि एक बॉटमला, आणि या पोझिशनला व्हायब्रेशन एकदम कमी असणार. तर जिथं कमी असते ते काय असते? नोड. या पोझिशनला आणि बॉटमच्या पोझिशनला काय असणार? मॅक्झिमम. ते काय असते? अँटी नोड. एक्झाम्पल समजलं? मग सेम, जो क्लोज आहे तो नोड, जो क्लोज दिसते तो नोड, जो ओपन असते तो अँटी नोड. क्लोज वाला काय? नोड, आणि जो ओपन आहे तो अँटी नोड. यस ऑर नो? लेंथ आपल्याला स्ट्रिंगची सेम घ्यायची आहे, L. सगळ्या स्ट्रिंगची लेंथ काय झाली आपली? L. ही झाली फिगर ए, फिगर बी अँड फिगर सी. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे डिस्टन्स किती असणार? L/2. रॉंग आन्सर. हे डिस्टन्स किती असणार? चला, हे डिस्टन्स किती असणार? L. आणखी काय सांगू शकता? हे डिस्टन्स किती असणार? चला, हे डिस्टन्स किती असणार? मी म्हणत आहोत तुम्हाला, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, तिघांचं हे डिस्टन्स मी म्हणतो सेम येणार. सांगा कोणतं येणार? एकदम परफेक्ट आन्सर. हे दोन नोड मधलं डिस्टन्स आहे. दोन नोड मध्ये डिस्टन्स किती असते? λ/2. हे पण दोन नोड मधलं डिस्टन्स आहे. दोन नोड मधलं डिस्टन्स किती असते? हे पण दोन नोड आहे. दोन नोड मधलं डिस्टन्स. समजलं मी काय म्हणत आहोत? हे आपण कालच प्रूव्ह केलं ना, का दोन नोड मधलं डिस्टन्स किती असते? λ/2. किंवा दोन अँटी नोड मधलं पण किती असते? λ/2. हे मला तुम्हाला फक्त समजवण्यासाठी सांगायचं होतं. लक्षात आलं का? सर्वांच्या लक्षात आलं? दोन नोड मधलं डिस्टन्स नेहमी किती असणार आहे? λ/2. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? आधी क्वेश्चन लिहा. एक्सप्लेन द डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन. एक्सप्लेन the different mode of vibration of stretch string. Explain the different mode of vibration of stretch string. अच्छा विद्यार्थी मित्रांनो, डिफरंट मोड म्हणजे काय होते? इकडे लक्ष द्या. पहिल्या मोड मध्ये किती लूप फॉर्म झाला? एक. दुसऱ्या मोड मध्ये 2 लूप,
तिसऱ्या मोड मध्ये 3 लूप, म्हणजे डिफरंट मोड आहे ना. स्ट्रिंग चेंज झाली का? स्ट्रिंग तीच आहे, फक्त डिफरंट मोड मध्ये आपल्याला त्याचं व्हायब्रेशन फाइंड आउट करायचं आहे. यालाच ऑर करा. शो दॅट even as well as odd show that even as well as odd harmonics are present. Show that even as well as odd harmonics are present in the vibration of stretch string. In the vibration of stretch string. Okay, take a screenshot fast. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डायग्रामचा स्क्रीनशॉट घेतला असणारच. त्यासाठी बराबर जितकी स्पेस लागते तितकी स्पेस ब्लँक सोडा आणि मी जे पॉइंट वाईज सांगत आहोत ते नोट करा. एकदम सिंपल टॉपिक आहे. लिहा. Consider a string which can be fixed between two support. या आधी सुद्धा आपण हे पॉइंट ऍज इट इज लिहिले आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहोत. Consider a string which can be fixed between two support and it can be plucked. Next point. Due to this, the string starts to vibrate. Due to this, the string starts to vibrate and interference produced by incident and reflected wave. Interference produced by incident and reflected wave. Thus, stationary wave is formed. ओके, आता लक्ष द्या इकडे. मी काय सांगितलं तुम्हाला? आता मी काय सांगितलं, एक स्ट्रिंग घेतली. काय घेतली आपण? एक स्ट्रिंग. दोन सपोर्ट मध्ये काय केली? फिक्स. समजत आहे का? स्ट्रिंग दोन सपोर्ट मध्ये काय केली? फिक्स. त्या स्ट्रिंगला काय केलं? प्लग. स्ट्रिंगला प्लग केल्याबरोबर ती काय व्हायला लागली? व्हायब्रेट. यस ऑर नो? स्ट्रिंग दोन सपोर्ट मध्ये फिक्स केली, स्ट्रिंगला प्लग केलं, स्ट्रिंग काय व्हायला लागली? व्हायब्रेट. स्ट्रिंग व्हायब्रेट व्हायला लागल्यामुळे काय झालं? इंटरफरन्स प्रोड्यूस झालं. स्ट्रिंग व्हायब्रेट व्हायला लागल्यामुळे काय झालं? इंटरफरन्स प्रोड्यूस झालं. कोणाकोणामध्ये? इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह. इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मध्ये काय प्रोड्यूस झालं? आपलं इंटरफरन्स. आणि त्यामुळे आपली स्टेशनरी वेव्ह काय झाली? फॉर्म. कोणती वेव्ह फॉर्म झाली? स्टेशनरी वेव्ह. आता तुम्हाला या स्टेशनरी वेव्ह मध्ये काय दिसत आहे? Therefore, node is formed at the close end and antinode is formed at the open end. आधी स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म झाली ते समजलं. स्टेशनरी वेव्ह का बरं फॉर्म झाली? कारण स्ट्रिंगला आपण प्लग केलं. स्ट्रिंगला प्लग केल्याबरोबर ते काय झाली? व्हायब्रेट. व्हायब्रेट झाल्यामुळं इन्सिडंट रिफ्लेक्ट. त्यामुळे स्टेशनरी वेव्ह काय झाली? लिहा नेक्स्ट पॉइंट.
node is formed at the close end. Node is formed at the close end and antinode is formed at the open end. दिसतेच आपल्याला डायग्राम मध्ये. Node is formed at the close end and antinode is formed at the open end. डायग्रामचा मी तुम्हाला आधी स्क्रीनशॉट करायला लावला होता. जे स्टुडंट अब्सेंट असणार त्यांनी बराबर सिस्टमॅटिक पहिले स्क्रीनशॉट काढायचा, मग डायग्राम ड्रॉ करायचा, त्यानंतर पूर्ण लिहायचं. लक्ष द्या. आता नोड कुठं फॉर्म झाला आपला, क्लोज एंड, आणि अँटीनोड कुठं, ओपन एंड. लेट पी म्हणजे घेतो मी नंबर ऑफ लूप. पी म्हणजे काय घेतला मी, नंबर ऑफ लूप. आणि एल म्हणजे घेतो मी लेंथ ऑफ स्ट्रिंग. पी म्हणजे जर नंबर ऑफ लूप असणार, एल म्हणजे जर लेंथ ऑफ स्ट्रिंग असणार, तर लेंथ ऑफ लूप काय होणार, लेंथ ऑफ वन लूप. लेंथ ऑफ वन लूप काय येणार, एल बाय पी. पी म्हणजे नंबर ऑफ लूप, एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग एका लूपची लेंथ काय येणार, एल बाय पी. कारण पी म्हणजे नंबर ऑफ लूप आणि एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर लेंथ ऑफ वन लूप काय होणार, एल बाय पी. इज दॅट क्लिअर, यस ऑर नो? राईट डाऊन दिस फास्ट. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लेंथ ऑफ वन लूप मी एल बाय पी घेतला. आता मला सांगा, जेव्हा आपला लूप फॉर्म होतो, पहा थोडा आता कन्सेप्ट लक्ष द्या. जेव्हा आपला काय फॉर्म होतो, लूप, तर लूप किती मध्ये फॉर्म होतो, दोन नोड मध्ये लूप फॉर्म होतो. या साईडला पण नोड आहे, या साईडला पण नोड आहे. लेंथ ऑफ वन लूप काय आहे, एल बाय पी. पण लूप दोन नोड मध्ये फॉर्म होतो आणि दोन नोड मधलं डिस्टन्स किती असते, लॅमडा बाय 2. म्हणजेच मी काय लिहू शकतो, एल बाय पी इक्वल टू लॅमडा बाय 2. एल बाय पी इक्वल टू मी काय लिहू शकतो, कसं लिहिलं ते समजलं का बरं मी लिहू शकतो, कारण लूप दोन नोड मध्ये फॉर्म झाला. बघा प्रत्येक डायग्राम मध्ये लूप दोन नोड मध्ये फॉर्म होत आहे आणि दोन नोड मधलं डिस्टन्स किती असते, लॅमडा बाय 2. इज दॅट क्लिअर? लिहा. द डिस्टन्स बिटवीन टू नोड, the distance between two node is lambda by 2. The distance between two node is lambda by 2. आता बोर्ड कडे लक्ष द्या. लिहिला आपण, the distance between two node is lambda by 2. Therefore लूपचं डिस्टन्स एल बाय पी, लूपचं डिस्टन्स आणि त्या लूपचं पण डिस्टन्स लॅमडा बाय 2. तर मी काय लिहू शकतो, एल बाय पी इक्वल टू लॅमडा बाय 2. कसं आलं, समजलं सगळ्यांना? काही डाऊट? ओके, पुढे लक्ष द्या. आता यावरून मी व्हॅल्यू फाइंड आउट करतो एल ची. बघा आता, जर मी एल ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, बरोबर, किंवा v इक्वल टू एन इंटू लॅमडा असतो, चला लॅमडाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. लॅमडाची व्हॅल्यू काय येणार यावरून, देअरफॉर लॅमडा इक्वल टू टॉइस एल बाय, लॅमडाची व्हॅल्यू आली आपली टॉइस एल बाय पी. कशी आली समजलं? त्यानंतर वी नो दॅट v इक्वल टू असतो आपला एन इंटू लॅमडा. v इक्वल टू एन इंटू लॅमडा. मला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायचा आहे. सो देअरफॉर एन इक्वल टू काय लिहिणार मी, व्ही अपॉन लॅमडा. समजत आहे का? व्ही इक्वल टू एन इंटू लॅमडा असतो, तर एन इक्वल टू काय लिहिलं मी आता, व्ही अपॉन लॅमडा. बट सगळं कामी येत असते. व्ही इक्वल टू फॉर्म्युला काय होता आपला, अंडर रूट टी बाय एम. आठवते का? हे प्रॉब्लेम सुद्धा घेतले आहे आपण. व्हेलॉसिटी ऑफ स्ट्रिंग अंडर रूट टी बाय एम. तर व्ही ची व्हॅल्यू पुट करणार मी अंडर रूट टी बाय एम. हेन्स एन इक्वल टू
व्हीच्या ठिकाणी येणार अंडर रूट टी बाय यम आणि लॅमडाची व्हॅल्यू काय आहे टॉइस यल अपॉन पी. टॉइस यल अपॉन पी. टॉइस यल अपॉन पी च रेसिप्रोकल होणार. रेसिप्रोकल होणार तर काय येणार पी अपॉन टॉइस यल. टॉइस यल अपॉन पी च रेसिप्रोकल काय झालं पी अपॉन टॉइस यल इंटू अंडर रूट काय टी अपॉन यम. हे फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन कसं आलं समजलं. येस ऑर नो. आता आपण काढू मोड्स ऑफ व्हायब्रेशन. आता काय फाइंड आउट करू. पहिल्या मोडला किती लूप फॉर्म झाला दुसऱ्याला तिसऱ्याला आणि पी म्हणजे नंबर ऑफ लूप घेतलाय आपण. पी म्हणजे काय घेतलाय मग पहिल्याच्या वेळेस पी ची व्हॅल्यू 1 सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये झालं आपलं डेरिवेशन. हे समजलं कसं आलं तर सर्वांना नोट दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे डेरिवेशन इथपर्यंत झालं का आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोड्स ऑफ व्हायब्रेशन. हेडिंग टाका मोड्स ऑफ व्हायब्रेशन. दिलं हेडिंग मोड्स MODES मोड्स ऑफ व्हायब्रेशन. आता मोड्स ऑफ व्हायब्रेशन मध्ये फर्स्ट हेडिंग द्या फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक. आता फर्स्ट हार्मोनिक म्हणजे काय आपला जो स्ट्रिंग आहे तो अशा प्रकारे व्हायब्रेट होणार का फक्त एक लूप फॉर्म होणार. स्ट्रिंग आपला अशा प्रकारे व्हायब्रेट होणार का किती लूप फॉर्म होणार फक्त एक. त्याला म्हणतो आपण फर्स्ट हार्मोनिक. लिहा a string is vibrate. A string is vibrate in the formation of a string is vibrate in the formation of one loop. A string is vibrate in the formation of one loop is called as first harmonic. String is vibrate in the formation of one loop is called as first harmonic. त्यानंतर त्याखाली फ्रॉम फिगर ए. फ्रॉम फिगर ए लक्ष द्या इकडे पी इक्वल टू किती येणार आहे 1 कारण पी म्हणजे आपण काय घेतला होता नंबर ऑफ लूप आणि फ्रॉम फिगर ए मध्ये एकच लूप फॉर्म झाला आहे तर पी ची व्हॅल्यू किती येणार 1. इथं पी ची व्हॅल्यू किती पुट करू 1. इक्वेशन काय बनणार n इक्वल टू 1 बाय टॉइस यल अंडर रूट टी बाय एल. Write down this from figure A P equal to 1. So n equal to P ची व्हॅल्यू 1 पुट केली 1 अपॉन टॉइस यल इंटू अंडर रूट टी बाय एम. बस P मध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. हा आपला मेन फॉर्म्युला होता P अपॉन टॉइस यल अंडर रूट टी बाय एम. यामध्ये आता आपल्याला व्हॅल्यू काय करत जायचे आहे पुट. तर हे झालं आपलं फर्स्ट हार्मोनिक 1 अपॉन टॉइस यल इंटू अंडर रूट टी बाय एम. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाका सेकंड हार्मोनिक नंबर 2. सेकंड हार्मोनिक आणि लिहा a loop is vibrate. A loop is vibrate. A loop is vibrate in the formation of a loop is vibrate nahi, a string is vibrate. A string is vibrate in the formation of two loops. A string is vibrate in the formation of two loops
कारण फिगर बी मध्ये बघा दोन लूप फॉर्म झाले आहे, म्हणून मी काय म्हटलं, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट in the formation of two loop is called as second harmonic. It's called as second harmonic. आणि आता या साईडला लक्ष द्या. सो फ्रॉम फिगर बी, पी ची व्हॅल्यू काय येणार विद्यार्थी मित्रांनो, 2 येणार. मग पी ची व्हॅल्यू जर 2 आली तर हे आपलं मेन इक्वेशन होतं. यामध्ये आपण पी ची व्हॅल्यू किती पुट करू, 2. पण सेकंड हार्मोनिक साठी पहिले आपण एन दिला होता ना, आता काय देऊ, N1. काय देऊ, आणि पी च्या ठिकाणी किती पुट करू, पी च्या ठिकाणी मी 2 पुट केला, अगेन N1. 2 ला मी कॉमन बाहेर काढतो, काय राहिला 1/τCL इंटू अंडर रूट T/M. 2 ला मी बाहेर घेतलं, पण 1/τCL इंटू अंडर रूट T/M म्हणजे आपलं फर्स्ट हार्मोनिकचं इक्वेशन. बघून घ्या, आपलं फर्स्ट हार्मोनिक म्हणजे काय होता, 1/τCL इंटू अंडर रूट T/M. तर यालाच मी N1 इक्वल टू काय लिहू शकतो, हा 2, आणि ही व्हॅल्यू कशाची होती, N ची. ही व्हॅल्यू कशाची होती, तर N1 इक्वल टू काय येणार, टॉइस N. कसं आलं पुन्हा एकदा सांगू, पी ची व्हॅल्यू मी किती पुट केली, 2. तर पी ची व्हॅल्यू 2 पुट केली तर 2/τCL इंटू अंडर रूट T/M होणार. 2 बाहेर काढला, काय राहिला 1/τCL इंटू अंडर रूट T/M. पण ही व्हॅल्यू आपल्या कोणत्या हार्मोनिकची होती, फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक काय होता आपला, N. तर N1 इक्वल टू काय आला आपला, टॉइस N. इज दॅट क्लिअर, राईट डाऊन फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड हेडिंग, थर्ड हार्मोनिक. लिहा. आता थर्ड हार्मोनिक मध्ये आपले 3 लूप फॉर्म होत आहे. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट, अ स्ट्रिंग इज व्हायब्रेट with the formation of 3 loops. A string is vibrate with the formation of 3 loops. It's called third harmonic. A string is vibrate with the formation of 3 loops. It's called third harmonic. आता इकडे लक्ष द्या. फ्रॉम फिगर सी, पी ची व्हॅल्यू किती येणार बेटा, 3. पी ची व्हॅल्यू किती येणार, मग आपण जर तिथं पी ची व्हॅल्यू 3 पुट केली तर इथं 3 अपॉन काय येणार, टॉइस. इथे N2 करायला लागेल आता, यस ऑर नो. पहिला N, दुसरा N1, तिसरा N2. मग 3 ला आपण बाहेर घेऊ, काय राहिला 1/τCL इंटू अंडर रूट T/M. पण ही व्हॅल्यू कशाची होती, फर्स्ट हार्मोनिक. तर किती येणार, N2 इक्वल टू 3N. इकडे लक्ष द्या, पहिले N आला, मग टॉइस N आला, मग थ्राइस N आला, म्हणजे ऑड पण आहे आणि इव्हन पण. इव्हन कोणता आला, 2. ऑड कोणता आला, N अँड 3N. समजलं का, बघा पहिले फर्स्ट हार्मोनिक सॉल्व्ह केलं. फर्स्ट हार्मोनिकची जी व्हॅल्यू होती 1/τCL इंटू अंडर रूट T/M, तीच व्हॅल्यू मी प्रत्येक इक्वेशन मध्ये पुटअप केली आहे. आणि पी ची जी व्हॅल्यू होती ते जे मी पहिलं इक्वेशन काढलं होतं त्यामध्ये पुटअप केली आहे. समजलं डेरिव्हेशन, ओके, थँक्यू.